नमस्कार, टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत फ्लॉवर बटाटा भाजी। या भाजीत मी खूप कमी मसाले वापरले आहेत, त्यामुळे तुम्ही ही मुलांच्या डब्यासाठीही देऊ शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो फ्लॉवर बारीक कापून गरम पाण्यात मीठ घालून ठेवला आहे 5 मिनिटांसाठी। 2 मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। 1 कांदा उभा कापून घेतला आहे आणि 2 चमचा तेल। मसाल्यांमध्ये पाव चमचा हिंग, 1 चमचा जिरे, 1 छोटा चमचा आलं लसूण खिसून घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि हा भाजीला चटपटी बनवण्यासाठी मी 1 चमचा मॅगी मसाला घेतलेला आहे। चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। सर्वात प्रथम आपण कढईत तेल गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झाले की त्यात जिरे आणि हिंग घालून घेऊ। जिरे तडतडलं की त्यात कांदा घालून घेणार आहोत आपण आणि खिसलेल्या आलं लसूण घालून घेऊ। कांदा थोडा रंग बदलेपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत। त्यात आपण बटाट्याच्या फोडी घालून घेऊ। फ्लॉवरच्या मानाने बटाटा शिजायला थोडा जास्त टाइम लागतो, म्हणून आपण बटाट्याला 2 ते 3 मिनिटं झाकून वाफेवर शिजून घेणार आहोत। तीन मिनिटं झाली आहेत। आता आपण झाकून काढून घेऊ आणि त्यात फ्लॉवर घालून हा फ्लॉवर मी मिठाच्या पाण्यातून काढून स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतला आहे। आता हा मिनिटभर कांदा बटाट्यामध्ये परतून घेऊया। आता मिनिटभर परतून झाला आहे। ह्याच्यात मसाले घालून घेऊ। प्रथम हळद, नंतर लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि शेवटी मॅगी मसाला घालणार आहोत। मॅगी मसाल्याने ही भाजी खूप टेस्टी बनते आणि मुलंही आवडीने खातात। आता हे सगळे मसाले भाजीत मिक्स करून घेऊया। ही भाजी आपल्याला पाणी न घालता वाफेवरच शिजवायची आहे, म्हणून हिला झाकण ठेवून आपण मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं शिजून देणार आहोत। भाजी कढईला खाली लागू नये म्हणून 2 ते 3 मिनिटांनी ती झाकण काढून परतून घ्यायची आहे। बघा, मी झाकण काढून एकदा परतून घेतले आहे। असे प्रत्येकी 2-3 मिनिटांनी करायचे आहे। आता 8 मिनिटे झाली आहेत। आपण भाजी बघूया शिजली आहे का। बघा, बटाटा चांगला तुटत आहे, म्हणजे तो शिजला आहे आणि फ्लॉवरही शिजला आहे। मग आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि अशी चटपटीत फ्लॉवर बटाट्याची भाजी आपली तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।